सर्व संघांना नक्कीच ही सूचना दिली जाते। हॅलो, थँक्यू सुभाषजी, मनापूर्वक आभार आपले। नुकतंच झाल्या मॅचमध्ये आई देवी वडूनवगर टीमनं अगदी खूप चांगली कामगिरी केली असं वाटलं। दुसऱ्या षटकामध्ये ज्या विकेट लागत होत्या ना, त्या विकेट लागल्यानंतर असं वाटलं की अडचणीत सापडतो की काय आता वडूनवगर संघ। पण महत्त्वाच्या क्षणी खरं तर जी बॅटिंग केली प्रशांत पाटील ते संघासाठी खूप महत्त्वाची ठरली। टर्निंग पॉईंट खरं तर तिसऱ्या षटकातील षटकार खऱ्या अर्थानं महत्त्वपूर्ण मैदानावरती ठरताना पाहायला मिळाला आणि याच जोरावरती खरं तर सामना विजयी झाला। चला, दोन बॅट्समॅन विनंती करतो आपल्याला की मैदानावरती दाखल व्हा। हॅलो, यानंतरची चालू असलेले मॅच आपल्याला खरं तर या ठिकाणी पाहायला मिळते। एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय राजूभाई कासर वडवली आणि त्यांच्या विपक्षात अर्थातच दापोडे टीम, त्या टीमला नाव देण्यात आलं खरं तर ज्यांनी कोंढाणा किल्ला सर करायचं म्हटल्यावर खरं तर आधी लगीन कोंढाण्याचं बघ माझ्या रायबाचं, अर्थात इतिहासात या व्यक्तीची नोंद आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून खरं तर कोंढाणा किल्ला जिंकायला गेला 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 आणि तिथेच स्वर्गवासी झाला। पण तो कोंढाणा किल्ला खरं तर आपल्या या स्वराज्याला मात्र छत्रपती शिवरायांच्या पायाशी आणून ठेवला। असे वीर तानाजी दापोडे संघ हा या ठिकाणी पाहायला मिळतोय। सुमित मात्र चषक 20-25 सर्वांचं करूया आपण एकदा पुन्हा एकदा सरचे स्वागत। राजूभाई कासर वडवली टीम, जर सामना सुरू झाल्याच्या आधी जर आपला 12th मन या ठिकाणी उपस्थित राहिला नाही तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद आपण देखील घ्यायची। चला, आलं 12th मन, दोन्ही टीमचे 12th मन या ठिकाणी उपस्थित झाले। दोन्ही टीमच्या 12th मनचे देखील मनापासून आभार। सामना 4 षटकांचा असेल। प्रितेश पाटील आणि पहिला गोलंदाज खरं तर पिवंत षटकासाठी वापरला जातोय। दोन बॅट्समन खूप चांगली स्पर्धा खरं तर ही भिवंडी विभागातील अनोखीच संकल्पना म्हणावी लागेल या स्पर्धेला। या स्पर्धेची प्रवेश फी अगदी पाहाल तर 6,000 रुपये आणि या स्पर्धेच्या प्रवेश शुल्कानंतर खरं तर या स्पर्धेचा प्रथम पारितोषिकाचा जर विचार केला तर 1 लाख रुपयाची इनामी राशी या स्पर्धेची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सुमित मात्र चषक 20-25 करूयात आपण पुन्हा एकदा सर्वांचं सरचे स्वागत। एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल वीर तानाजी दापोडे टीम आणि दुसरीकडे पाहायला मिळेल राजूभाई कासार वडवली टीम। बऱ्याचदा हे दोन संघ व्यावसायिक दर्जाचा खेळ आपण या दोन संघांना या भिवंडी विभागाच्या बाहेर जाताना सातत्यपूर्वक आपण नेहमीच पाहिलंय। पण बऱ्याचदा खरं तर भिवंडी विभागामध्ये आलो ना की एकमेकांच्या विरोधात जो व्यावसायिक खेळ असतो ना तो पाहायला खऱ्या अर्थानं खूप मजा येते। ज्यावेळेस ठाणे, पालघर, रायगड, कोकण त्याचबरोबर कर्जत, कालापूर विभागामध्ये ज्या वेळेस याच्यातील एक संघ येतात ना त्यावेळेस वाटतं की एक व्यावसायिक संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतं। पण ज्यावेळेस हे संघ आपल्या विभागामध्ये खेळतात ना त्यावेळेस ते ग्रामीण संघ म्हणून आम्ही अगदी नेहमीच सातत्यपूर्वक त्यांच्याकडे पाहत असतो। प्रत्येक संघ ज्यावेळेस आपला गाव सोडून आपला तालुका सोडून ज्यावेळेस बाहेर खेळ करत असतात त्यावेळेस या खेळाडूंकडे अगदी आदरपूर्वक एक व्यावसायिक खेळाडू आणि व्यावसायिक संघ म्हणून या संघांकडे मात्र नेहमीच पाहिलं जातं। समोर टाकल्या बॉलला अगदी नकाच्या शेंड्यावरून उडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता।
बॉलरकडून तो देखील अगदी आपण पाहाल बॅट्समनचा शेवटी ब्रश झाला बॉलला. आमचे उज्ज्वल राहील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिलं षटक नेहमी सातत्यपूर्वक त्यांच्याकडे आम्ही सातत्यपूर्वक पाहत असतो. हॅलो डॉट बॉल येतोय. यानंतर चौथा बॉल पडल्यानंतर थोडंसं बारशा दिशेनं वळण घेतलं बॉलनं. स्क्वेअर लेग रिजनमध्ये आहे क्षेत्ररक्षक. एक धाव या ठिकाणी सहजरित्या केली असेल. कंप्लीट .1 दोन धाबा प्रगती पुस्तकावरती येऊन पोचलं. एकीकडे आयुब आणि दुसरीकडे आकाश रेपट फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचबरोबर प्रितेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. 5 बॉलचा खेळ मैदानावरती चालू. थोडासा चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. आक्रोश लाईट आडवा फळीनं खेळण्याचा प्रयत्न, पण ज्या मेरिटनुसार मैदानावरती फळी फिरते ना त्याच्या विरोधात आता खरं तर गोलंदाज मनगटाचा वापर करतोय. मनगटाचा वापर करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. उंची थोडी गोलंदाजाची अगदी आपण पाहायला मिळतोय. जितका उंच गोलंदाज तितकी अपॉर्च्युनिटी मैदानावरती गोलंदाजाला अगदी खूप चांगले पाहायला मिळते. कारण की वेगावरती नियंत्रण, अचूक टप्पा, खरं तर हे सगळंच संमिश्रण त्या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव आली. धावसंख्येत एका आकड्यानं परिवर्तन केला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 3 आकड्यावरती 3 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. आमच्यासाठी गुणलेखक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मनोज ठाकरे गोरसईचे आमचे धुमाल सरांचे अगदी जवळचे स्नेही म्हणायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर आमचे खरं तर ज्यांच्याकडे आपण नेहमीच हिंदीची गोड आवाज म्हणून या विभागामध्ये सातत्यपूर्वक ज्यांची ओळख आहे ते आमचे अजय घरात किरवलीचे त्यांचे देखील आपण मनापासून आभार. कारण की थोडंसं जाबस गोलंदाजाकडे जसे व्हेरिएशन असतात ना तसं कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील व्हेरिएशन असणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं असतं. आणि हिंदी भाषेवरती खूप चांगलं प्रभुत्व आहे त्यांचं. कारण की बऱ्याचदा हिंदी भाषेमध्ये वो बॉल गया आया या भाषा न करता खऱ्या अर्थानं परफेक्ट जी हिंदी भाषा आहे त्या भाषेवरती प्रभुत्व खरं तर त्यांना देखील निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये मनापासून आभार व्यक्त करूयात. कारण की 2 दिवस खरं तर आमचे घरे सर आणि त्याचबरोबर धुमाल सर या स्पर्धेला लीड करताना पाहायला मिळतात. ही खऱ्या अर्थानं खूप मोठी गोष्ट आहे. कारण की 3 दिवसाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि 3ऱ्या दिवसामध्ये खरं तर आम्हाला या स्पर्धेमध्ये येण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांच्या आणि त्याचबरोबर अर्थातच आमचे दिनेश भाऊंचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पहिल्या षटकाचा जर विचार केला ना आपण की पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावसंख्या आल्या. हर्षद चौधरी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खाडी एंड कडून खरं तर गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. या एंडनं अगदी धावा खोऱ्याने येतात हे म्हणायला हरकत नाही. कारण की अगदी पहिली मॅच देखील पहिली, दुसरी मॅच देखील पहिली, की जास्ती धावसंख्या जमवण्याचा मनसुबा या एंडकडून अगदी केला जातोय. म्हटलं तर या एंडकडे तुम्हाला 12 चेंडू आहेत. या एंडकडून 12 चेंडूंमध्ये कितपत धावसंख्या जमवतात हे पाहणं देखील आता खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असणार आहे. या बॉलवरती केलं आक्रमण. काऊचं क्षेत्र निवडलंय. बॉल थांबत नाही. या बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जे वादळ खऱ्या अर्थानं पहिल्या थँक्यू डीजे थँक्यू. 9 धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचल्यात.
प्रिन्स मूवीची संपूर्ण टेक्निशियन टीम क्लिअरिटी आणि क्वालिटीमध्ये करत रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न केला जातो या ठिकाणी. जो चली तो सामने वाले की गर्दन, जो ना चली तो अपनी गर्दन. बॉल होते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. असं म्हटलं जातं सीधी उंगली से घी नाही निघली तो उंगली तेडी करनी पडती आहे. आणि मैदानावरती तोच पांत्रा आजमावला गोलंदाज बॅट्समन आणि बॉलला अगदी स्विच हिट केलं आणि फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतो कार्पेट लेवलचा सवकार. नाही नाही द्या अगदी डीजे वाल्यांची देखील कसरत असते कारण की 4 दिवस खरं तर आपला आवाज प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोचवायचा असतो आणि खरं तर आपल्या आवाजाची संपूर्णपणे काळजी आमचा डीजे ऑपरेटरच घेत असतो कारण की त्यांनी घेतली तर काळजी, नाही घेतली तर आपला नरडा, यात मात्र तिळ देखील शंका नाही आहे. कारण की डीजे ऑपरेटरचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो कारण की इतकी मोठी साऊंड सिस्टम असते. मास झाल्यानंतर ती काढायची, पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी येऊन बसवायची. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या येऊन पोहोचते ती तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावसंख्या, 14 आकड्याला कोण विसरणार कारण की अर्थातच 14 एप्रिल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती आपण नेहमी सातत्यपूर्वक या भारत देशामध्ये पाहायला मिळतोय. पण या बॉलवरती काय घडलंय? अक्रॉस द लाईनचा फटका पुढे गेला, बॅकफुटवर येऊन पंच केला, बॉल फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय बनमाव सवकार. आपण बदल करू कारण की संत गतीने चालू आहे सगळं. छत्रपती शिवरायांची गीते लावा. जितका इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तितका पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करू. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. धावा येऊन पोहोचल्यात तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आता येऊन पोहोचल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला हर्षद, त्यानंतर आयुब आणि आकाश रेपड हा बॅट्समन मैदानावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. गावठा एंडकडून खाडी एंडकडून खरं तर आता बॉलिंग ट्रायल चालू आहे मैदानावरती. आकाश आहे समोर, बराच यष्टांच्या बाहेर पाहायला मिळतोय. दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पहा दिशा आणि दशा या शब्दांमध्ये फक्त एक वेलांटीचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. जर दिशेवर गोलंदाजी केली ना तर अगदी चांगलं आणि त्याला जर एक वेलांटी दिली की दशा होते. असं म्हटलं जातं मराठीमध्ये देखील खूप चांगले वाक्य आहे की झाडाला फळं किती गोड आले की त्याला दगड आहेच. घोडा कितीही पळाला तरी त्याला त्याच्या वाटेला चाबूक आहे. माणसाने आयुष्यामध्ये किती चांगली कामं केली तरी त्या माणसाला मात्र टोमण्या आणि त्या टिपाण्या आहेतच. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत देखील आकड्याने केला जातोय बदल. 10.0च्या सरासरीने प्रगतीपथावरती 10 म्हणून पोहोचल्यात. त्या तब्बल 20 या आकड्यावरती 20 धावा प्रगती पुस्तकावरती म्हणून पोहोचल्यात. 2 षटके या ठिकाणी संपुष्टात आली. 12 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार या ठिकाणाहून. डिवर डीजेला संधी आणि त्यानंतर वळूयात आपण तिसऱ्या षटकाकडे. थँक्यू. हॅलो. 2 षटके या ठिकाणी संपुष्टात आली आहेत आणि धावसंख्या येऊन पोहोचल्या त्या तब्बल 20 या आकड्यावरती. 20 धावा प्रगती पुस्तकावरती आपल्याला इथं पाहायला मिळतात. 10.0चे सरासरी या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमनं धाबधा लागताना पाहायला मिळते. राजूबाई कासार वडवली ही टीम आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या कासार वडवली टीमचा जर विचार केला ना सर की मागील 2 वर्षापूर्वी या टीमनं खरं तर रायगड विभागामध्ये हंगामामध्ये खरं तर खूप चांगली कामगिरी केली होती. अगदी वाईट लाईनला ठरून बॉल टाकला जातोय पण बॉल थांबत नाहीये. बॉलला घेतली आकाशाला गवसनी जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार.
थँक्यू डीसे. 6 आल्यात धावसंख्या प्रगती पथावरती येऊन पोहोचतील त्या तब्बल 26 या आकड्यावरती. 26 रन, लॉस ऑफ द 0 विकेट्स. 26 धाबा प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतं. देखील गडी बाज झाला नाही म्हटलं तर मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या टीमची खूप चांगली बाजू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 10ची सरासरी खरं तर राखली मैदानावरती. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुजल पाटील समोर बॉल टाकलंय, आलाय रेडार मध्ये, आलाय स्लॉट मध्ये, पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावसंख्येसाठी जातोय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आसमानी सुलतानी हाय अँड हँडसम षटकार. यस, थँक्यू. या व्यक्तीनं खरं तर सर्वच लोकांची मनं जिंकली. मग ती लोकसभा असेल, मग ती विधानसभा असेल, प्रत्येक व्यक्तीची मनं या व्यक्तीनं जिंकली. खरं तर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये खरं तर ज्यांनी घर बनवलं ते अर्थातच सर्वांचेच लाडके खासदार बाळामामा म्हात्रे. या दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी साहेबांना विनंती करतो की आपण आसन कक्षामध्ये येऊन सान्नपान व्हावं, ही आपल्याला विनंती. चला पहा, या ठिकाणी ज्यावेळेस इनिंग स्टार्ट होईल त्यावेळेस मैदानावरती नवीन बॉलची पूर्तता केली जाईल. त्यानंतर मैदानावरती जुना चेंडू दिला जाईल. याची दखल खेळाडू आणि त्याचबरोबर कर्णधार आणि बॅट्समन मैदानावरती आपण देखील आणि पंच आपल्याला देखील विनंती, आपण देखील ती सूचना आपण मैदानावरती खेळाडूंना पोचवाई आपल्याला विनंती. चला मैदानावरती जाऊया. काय घडते मैदानावरती या सगळ्यांच्याच नजरा खरं तर याचे डोळा लागताना आपल्याला पाहायला मिळतात. धावा येतात प्रगती पुस्तकावरती. तब्बल 32 धावा धावपळावरती आयुब आणि आकाश ही जोडी मैदानावरती अजूनही पाहायला मिळते. ज्या वेळेस तिसऱ्या षटकानंतर देखील खेळाडू मैदानावरती खेळ करत असतात ना, त्यावेळेस असं वाटतं की क्रिकेटच्या मैदानावरती दोन्ही बॅट्समनला चेंडू हा फुटबॉलसारखा दिसायला लागतो. कारण की दोन्ही बॅट्समन तितके सेट झालेले असतात मैदानावरती. कारण की खंबीर साथ मैदानावरती त्यांचे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा अतिरिक्त बॉल या सत्रातील आपल्याला पाहायला मिळतो. 35 धावा प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, या स्पर्धेला खूप चांगलं नटवलं जातं. ज्यावेळेस 16 शृंगाराने एखाद्या गोष्टीला मढवलं जातं, नटवलं जातं ना, तसंच तितक्याच ताकदीनं, तितक्याच दिमागदार पद्धतीनं या स्पर्धेला नटवलंय, सजवलंय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक फॉलोथ्रोमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या ठिकाणी तब्बल 1 धावसंख्या. कारण की बॅलन्सिंग खरं तर गोलंदाजाचा महत्त्वाचा रोल होता या ठिकाणी या झेलमध्ये. 34 धावा प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचला. गोलंदाजाचा रोल खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचा राहिला होता. गोलंदाजी चेंडू फेकून स्वतःच्या फ्लोमध्ये जाऊन स्वतःला बॅलन्स करायचं आहे, त्यानंतर पुन्हा रिव्हर्स येऊन झेल करायचं आहे. पण क्रिकेटमध्ये जर चेंडू हाताला पूर्णपणे ब्रश झाला तर ती झेल पकडणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असतं. मग त्या ठिकाणी तुमच्या खऱ्या अर्थानं प्रयत्न कमी पडतात आणि त्या प्रयत्नांवरती पाणी टाकण्याचं काम बॅट्समननं ठोकलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी आयुबचा दिमागदार षटकार. थँक्यू. 40 धावा प्रगतीपथावरती आता येऊन पोहोचल्यात. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर अवघ्या 20 धावसंख्या होत्या. अर्थात 3, 17 आणि उर्वरित या षटकामध्ये धावसंख्या किती येतात? थेट बॉल थांबत नाहीये. अगदी व्यासपीठाला सलामी ठोकणारा येतोय आयुबच्या बॅट मधून. हा दर्जेदार उतुंग लांबच लांब षटकार. Yo,
षटकारांची बरसात केली आकाश रेपडनं. आता आयुब मैदानावरती टोलेबाजी करतोय. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लगातारचा तिसरा हाय अँड हँडसम बॉल ते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लांबच लांब उतुंग षटकार. ठाणे जिल्ह्यात ल- 52 या आकड्यावरती 52 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आता येऊन पोहोचल्यात. 5 षटकार खरं तर या षटकामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळाले. या सामन्याला अवघे 19 मिनिटं लागली. 1:02 खरं तर सामन्याला सुरुवात झाली होती आणि आता 1:21 झालीत. वीर बजरंग कारिवली आणि आवाज स्पोर्ट्स बिनार या दोन टीमला विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. ही आपल्याला विनंती. वीर बजरंग कारिवली आणि आवाज स्पोर्ट्स बिनार या टीमला विनंती करतो. चला या आपण पा या ठिकाणी राजूभाई कासर वडवली आणि त्याचबरोबर वीर तानाजी दापोडे या संघामधून जो संघ जिंकेल तो राणाल टीमच्या विरोधात मॅच खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तीन षटके या ठिकाणी संपुष्टात आलीत. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला आणि धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या प्रगतीपथावरती येऊन पोहोचताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तब्बल 52 या आकड्यावरती 52 धावसंख्या धावफलकावरती येताना या ठिकाणी खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या चारही बाजूनं खूप चांगले होल्डिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एक धावसंख्या प्रगतीपथावरती जोडली जाईल. धावसंख्येत एकी आकड्यानं बदल केला जाईल. धावसंख्या पोहोचेल ती तब्बल 53 या आकड्यावरती. 53 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि लगातार 3 षटकार खरं तर आयुब शेखनं मैदानावरती ठोकलेत. हैदोस मांडलाय खरं तर या बॅट्समननं मैदानावरती. त्या बॅट्समनकडे आता मैदानावरती स्ट्राईक येताना या ठिकाणी पाहायला मिळते. तब्बल 53 वरती पोहोचला. सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उमटला असेल की या ठिकाणाहून धावा किती होणार. वाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पंच दर्शवतात या बॉलवरती अतिरिक्त धावसंख्या असेल. एक आकड्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 54 या आकड्यावरती आणि कदाचित 7-65 धावसंख्या जर झाल्या ना तर मॅचमध्ये दमचक होऊ शकते. बॉलिंग करणाऱ्या टीमची द्वितीय सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 2 दिवसामधला हायेस्ट स्कोर 87 टार्गेट होतं. खरं तर पहिल्या दिवसामध्ये एक धाव पुनश्च एकदा अतिरिक्तच्या साह्याने जोडली जाईल. 55 या आकड्यावरती 55 धावसंख्या. डबल आकडा दुहेरी आकडा आला ना की मग खरं तर आठवण येते. या विभागात होतं की माहीत नाही असं, पण आमच्याकडे अगदी मटका खूप जास्त खेळला जातो. मग दुहेरी आकड्याचा अगदी आठवण जास्त येते. मग तो दुहेरी धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात. 55 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचताना पाहायला मिळतात आणि खरं तर हे आकडे लेग बिफोर द विकेटची अपील जरूर केली पण यष्टा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. या ठिकाणी विकेट क्रमांक 1 जोड साखळी तोडण्यामध्ये भले 2 वाईड गेले पण खेळाडूला या ठिकाणी बाद केलंय. खेळाडूला बाद. तब्बल 29 धावसंख्येचं योगदान खरं तर
क्षमा असावी 31 धावसंख्येची बहारदार खेळी करत तर आयुबनं केली. नवीन बॅट्समन मैदाना मोहित मुकादम हा बॅट्समन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. एक धाव आली, त्यानंतर 2 वाईट टाकले. गोलंदाजाचा मनसुबा होता वाईट गेल्या तरी चालेल, पण आता फलंदाजाला रोखायचं आहे, थांबवायचं. आता प्रगती पथाचा आलेख आपल्याला देखील थोडासा फिरकावायचा आहे. या बॉलवरती देखील बॉलला फ्लिक केलं. एक धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत देखील केला जाईल बदल. धाव येथील प्रगती पथावरती तब्बल 56 या आकड्यावरती 56 रन लॉस ऑफ द 1 विकेट. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 56 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आता येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यांच्याच नजरा खऱ्या तर या पहिल्या दुसऱ्या तृतीया चमचमत्या ट्रॉफीकडे सगळ्यांच्या येऊन पोहोचल्यात. अगदी समोरच्या दिशेनं बॉलला फेकलं, त्यावरती देखील मात केली. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर बॉल लईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे शेवटच्या क्षणी क्लिअर झाला आणि या ठिकाणी उत्तर मिळालं. या बॉलवरती आहे चौकार आणि या चौकाराच्या सह्यानं धावसंख्या येऊन पोहोचेल ते तब्बल 60 या आकड्यावरती. साठ धावा प्रगती पथावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढे शकतो बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवरती देखील घुटना टेक तमाशा देख फटक्यामध्ये ताकद खूप कमी होती. जाळ विणलं, जाळ्यात अडकवलं गेलं. आता खेळाडूला परतावा लागेल. या ठिकाणी मोहित मुकादम बॅक टू द डग आउट. सॉरी क्षमा असावी. आकाश रेपड हा खेळाडू बाद झाला. क्षमा असावी, पुन्हा एकदा क्षमा असावी. आकाश रेपड हा खेळाडू मैदानावरती बाद झाला. नवीन बॅट्समन आता मैदानावरती मोहितच्या जोडीला खेळताना पाहायला मिळेल. आरिफ खान. आरिफ खान लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि राईट हँडेड बॅट्समन एकाच वेळी मैदानावरती असतात ना, त्यावेळेस पंचांचा देखील दमछाक असते मैदानावरती आणि क्षेत्ररक्षकांची देखील दमछाक असते मैदानावरती. गीतेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. चला विनंती असेल वीर बजरंग कारिवली आणि आवाज स्पोर्ट्स भिनार या टीमला की आपण आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आपल्याला विनंती. एक कंप्लीट केली आणि दुसऱ्या धाब्याला खेळाडू या ठिकाणी होते बाद. अर्थात धावसंख्या जमवल्या तब्बल 24 बॉलमध्ये 61 धावसंख्या. विजयासाठी करायची असेल तब्बल 24 चेंडूंमध्ये 62 धावसंख्येची गरज असते. पहा पहिल्या पहिलं षटकामध्ये 3 धावसंख्या आली. द्वितीय षटकामध्ये धावसंख्या आल्या तब्बल 17 धावसंख्या आल्या. त्यानंतरच्या षटकाचा जर विचार केला आपण तर तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या तब्बल आल्या 32 धावसंख्या मिळाल्या. आणि उर्वरित या षटकाचा जर विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या 9 धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. 9 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि अर्थातच धावसंख्या झाली 61 आणि 62 धावसंख्येचं आव्हानात्मक टार्गेट. पहिल्या सत्रामध्ये काय घडलं आपण सर्वांनीच ऐकलं. आता दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतं हे सगळ्यांच्या समोर या चेंडूला आपण सर्वजण पाहणार. आपण आपण कुठेही जाऊ नका. सर्वांच्याच भेटीला खरं तर सुमित म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारण्यातून स्वप्नातून साकारण्यात आलेलं हे सुमित म्हात्रे चषक 2025 आपण पाहत राहा या ठिकाणी princemovie.in च्या माध्यमातून. आपण तोपर्यंत घेऊयात विश्रांती. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. 24-63चं समीकरण असणारे डीजेला देऊयात संधी आणि त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल परिवर्तन. आमचे हिंदीचे गोड समालोचक आपल्या सर्वांच्या भेटीला येतील या ठिकाणी.
तसेच यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या लाडके प्रेक्षक राज्य या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांच्या या चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहात सुमित शेठ म्हात्रे चषक 2025चं भव्य दिव्य भगवमय वातावरणामध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. ऐतिहासिक गाव काल्हेर म्हटलं जात आहे आणि ऐतिहासिक क्रीडा नगरी बंदरावरती काल्हेर या क्रीडा नगरीवरती ही सामन्याची प्रतियोगिता आपल्याला पाहायला मिळते. आज आमच्या समवेत समालोचनासाठी आपल्याला पाहायला मिळतात सन्माननीय मनीष मुंडे. खूप चांगला आवाज आहे, खूप चांगली ठेवण आहे. मित्र, माईक ज्याच्या हातामध्ये येतोय, ज्याच्याकडे ठेवण चांगली असते, निश्चितच प्रेक्षकांना, खेळाडूंना, मान्यवरांना त्यांचा आवाज मात्र खूप आवडला जातो आणि ऐकण्यासाठी खूप मजा येते. असे एक सुमधुर आवाजाचे मनीषजी आपल्यासमोर जोडलेले आहेत. पाहूया या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या आपण पाहतो 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 धावांचं भलं मोठं आव्हान 4 षटकामध्ये जमा ठेवलेलं आहे. या 4 षटकामध्ये पाहूया या ठिकाणी एक गाव एक क्रीडा मंडळ वीर तानाजी दापोडे कशा प्रकारे पूर्ण करतोय. दोघांना समसमान संधी आहे. जिद्दीने चिकाटीने तुम्ही संघर्ष कराल तर कुठलंही कठीण काम तुम्हाला सहज सोपं वाटेल. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. कारण नेहमी म्हटले जाते की तुम्हाला क्रिकेटचा चहा जर चांगला प्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे. आणि मेहनती टीम पाहायला मिळते वीर तानाजी दापोडे. परंतु त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना या ठिकाणी मित्र म्हणेन राजूबाई कासार वडली या संघाने आपली दमछक दाखवलेली आहे. हा सामना जो आहे या ठिकाणी मित्र म्हणेन भिवंडी वर्सेस ठाणा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अयूब शेख नेहमीप्रमाणे त्यांचा खेळ खूप चांगला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणीही त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. क्या बात आहे. आपण पाहिलं तर 4 षटकारांची अतिशबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 3 षटकार सुद्धा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. त्यांना चांगली साथ दिली आकाश रेपड याने. पाहूया आता पहिल्या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या जातील. यस, आपण पाहतोय संघाचा करता धरता आहे, संघ नायक आहे आणि यावेळेस पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती सुद्धा येतोय अयूब. एक टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव. प्रितेश पाटील, हर्षद चौधरी ही जोडी सुद्धा खूप चांगली आहे दापोडे संघाची. भलं मोठं आव्हान आहे. तुम्हाला पार्टनरशिप मोठी करणं गरजेचं आहे. गेम ऑन. खेळायला होते सुरुवात. पहिल्या चेंडूची फेकी यावेळेस सोडवला इनबिलच्या वरतून. अतिशय ताकदवर फटका. चेंडू कव्हरच्या रिजन मधून सीमा पार होतोय. दणदणीत चौका. लागतील म्हणजे जर प्रति ओव्हर मागे तुम्हाला 2 मोठे फटके खेळणं अनिवार्य आहे. त्यातील एक आलेला आहे चौकार. चौकारच्या माध्यमातून स्वतःच आणि संघाचं या ठिकाणी अकाउंट ओपन केले जाते. प्रितेश पाटील या फलंदाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. अयूब यावेळेस सोडवलाय. हाई फटका खूप चांगला पाहायला मिळतोय. तोलून मापून मारलेला हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. या 6 धाब्याने 10 का दम या धावसंख्येवरती धावफलक सजला जातोय. 2 चेंडू मागे 10 धावा. या अयूब शेख ज्यावेळेस फलंदाजी करत होता खूप आनंद घेत होता, परंतु त्यांच्या अगेन्स्ट मात्र 2 फटके मोठे लागलेले आहेत. इथं मात्र उडवण्याचा प्रयत्न होता. शॉट पडली. क्रिकेटमध्ये जर न तरला मुली जागा नसते. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक धाव घेतलीच जाते. सुटकेचा श्वास निश्चित सोडला असेल अयूब याने, कारण स्ट्राईक रोटेट झालेले आहे. पहिल्या चेंडूपासून आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळालं होतं. आक्रमण हे बचावाचं मूळ साधन असतं आणि त्यालाच हात घातलेला आहे. ब्रह्मास्त्र क्रिकेटमधील म्हटलं जातंय. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे भलं मोठं आव्हान असते त्यावेळेस तुम्हाला सिंगल डबलने काम नाही तर हवाई सफर करावं लागतंय. त्याचं काम पाहायला मिळालं पहिल्या चेंडूपासून. पुन्हा एकदा पाहूया. अयूब टर्न झालेला आहे. यावेळेस ऑफस्टिकवर ठेवला होता. अधिक ताकदवर हाई फटका पाहायला मिळते. कव्हरच्या रिजन मधून चेंडू एका टप्प्याने सीमा पार.
तो बाउंड्री लाईनला टच होताना तो चेंडू मात्र अडवण्यात आला. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम झालेला आहे. आता नाही वाचू शकत. बॅक टू बॅक तिसरा जीवनदान नाही मिळू शकत. फलंदाज बाद होतोय या ठिकाणी आपण पाहतोय. हर्षद चौधरी मोठा झटका मित्र म्हणेन वीर तानाजी दापोडे संघाला या ठिकाणी लागताना पाहायला मिळतोय. याला कारण एकच की भलं मोठं आव्हान आहे. पार्टनरशिप होणं गरजेचं होतं. पार्टनरशिप झाली नाही आणि ब्रेक करण्यामध्ये यशस्वी झालेला आयुब पाहायला मिळते. हे मोठ्या खेळाडूची ही निशाणी असते. ज्यावेळेस पहिल्या 2 चेंडूवरती सर 2 मोठे फटके आल्यानंतर कुठेतरी गोलंदाजावरती प्रेशर असतोय की आता चेंडू मी कुठे हाताळू, परंतु झालं गेलं ते विसरून मला फक्त गोलंदाजी चांगली करायची आहे हे कुठेतरी त्यांनी डोक्यात ठेवलं आणि त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना या ठिकाणी एक मोठा मासा गलाला लावलेला आहे हर्षद चौधरी याच्या माध्यमातून. पहिलं षटक चालू आहे आपण पाहतोय. पहिलं षटक कंप्लीट होतंय आणि या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 17. यस, या ठिकाणी हर काम दिल से करते है जटिल असे अजय पाटील या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येतो. पाहूया सरासरी जी आहे ती राखली आहे. गडी जरी बाद झाला असलं तरी फास्टेस्ट क्रिकेट आहे. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 17ची सरासरी राखली गेली. पाहूया गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी भावेश चौधरी येतोय. अजय पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावाची रणगती आहे ती मात्र सुरू ठेवावी लागेल. गोलंदाजी जी धुरा जी आहे यावेळेस भावेश चौधरी याच्या खांद्यावरती दिलेले आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा खर्च झाल्या होत्या त्याच्यावरती कुठेतरी पांघरून टाकण्याचं काम या ठिकाणी करावं लागेल. परंतु पाहूया काय घडतंय. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 46 धावांची अजूनही गरज आहे. आता मात्र 15.33च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. यावेळेस सेपल झाले होते, क्रॉस झाले होते, जागाही बनवली होती, परंतु क्रॉस बॅटने ज्यावेळेस तुम्ही खेळ करताय त्यावेळेस चेंडूवरची नजर किंचित हटली जाते आणि या ठिकाणी तसंच घडलं. कही पे निघाय कही पे निशाणा अशा पद्धतीने निर्धावची होते. सांगता सुरुवात चांगली तर येणारा काल चांगला असतो असं नेहमी म्हटलं जातंय. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल सांगता येत नाहीये. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज तयार होतं गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस अल्टी पलटी करण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज मारतोय गुलटी. डगआउटच्या आसऱ्याला जाईल. बाद होतोय. होता पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर बरोबर 17 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरला सांगता करत असताना एक चांगली गोलंदाजी अचूक टप्पा लाईन लेंथ हाताळत असताना भावेश चौधरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. आणि काय गोलंदाजी पाहायला मिळते. अजून एकही धाव खर्च केली गेली नाही आहे आणि 2 चेंडूंचा या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. अतिशय चांगली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. खास करून आपण जर पाहिलं तर एवन जोडी यांच्या माध्यमातून संकल्पना करण्यात आली. त्याला पूर्ण टीमने साथ दिली. सन्माननीय तुफानजी पाटील आणि स्वप्नीलजी पाटील यांची संकल्पना. सुनील पाटील असतील, सूरज पाटील असतील, अक्षय पाटील, गौरव माली, शुभम माली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगला प्रयत्न, चांगला खेळ आणि चांगली स्पर्धा. पुढे चेंडू यावेळेस उडवला बडा शॉट. जाईल 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 आणि फायनली चेंडू सीमा पार. सिक्सर. या 6 धाब्याने आपण पाहू शकता धावफलकावरती धावा 23 या अंकावरती लागल्या जात आहेत. क्या बात है. नाम में ही जीत है. आगाज करतोय, सुरुवात करतोय. अंजाम कसा असेल. षटकाराने सुरुवात या ठिकाणी केली जाते. अजित याच्या माध्यमातून धावसंख्या 23 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस स्लोअरचा मारा ठेवला होता, गती कमी केली. परिणाम स्वरूप आपण पाहतोय हवं तसं बॅटवरती घेता आला नाही आहे. ऑन साईडला चेंडू खेळून काढलं. 1 धाव घेतली जाते. स्ट्राईक रोटेट या ठिकाणी होते. एका धावेने धावसंख्या 24 या अंकावरती जाऊन पोहोचते. 62 धावाचं लक्ष्य आहे. अजूनही विजयाचं समीकरण जे आहे ते 38 धावाचं आहे. 38 धावा बनवायच्या आहेत. अजूनही संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आयुष्य असो की खेळ असो, संघर्षाशिवाय तुम्हाला यश प्राप्त होणार नाही आहे. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट केली जाते.
कारण गॅप शोधता आला नाही आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये बरोबर उभा होता, त्याच रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीचं, फेकी ही तशीच झाली आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून 37 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक चालू आहे. 4 षटकांचा मित्र हा सामना मित्र पाहायला मिळतंय. वेळेअभावी आपण पाहिलं तर षटक कमी करण्यात आलं. यावेळेस मिस टाइम, क्या बात आहे, सॉफ्ट डिस्मिसल, फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा गडी होतोय बाद. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट रंगत निर्माण होते. वापस येतोय राजू भाई, फॅन टीम कासार वडवली. एक चांगली टीम आहे. नेहमीच आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं खेळही पाहायला मिळतंय आणि आजही या ठिकाणी त्याच पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला. या मैदानावरती धावा बनताना भरपूर पाहायला मिळालं. 140+ सामना सुद्धा खेळला गेला होता. 4 षटकांमध्ये तेथेही 80चं सर टार्गेट ठेवलं होतं. म्हणजे पाहू शकता किती धावा या मैदानावरती बनतायत. या स्पर्धेचे उद्घाटन 16 अतिशय थाटामाटात संपन्न झाला आणि उद्घाटनीय सामना सुद्धा जर पाहायला गेलं तर 87चं टार्गेट ठेवलं गेलं होतं. चांगली स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. खास करून सुमित शेठ म्हात्रे यांचा वाढदिवस काल होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधलं गेलं आणि सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन शिवसेना युवासेना काल्हेर व बंदरामूर्ती काल्हेर यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा खूप चांगली रंगताना आतापर्यंत पाहायला मिळते. आज स्पर्धेचा सांगतेचा दिवस आहे, फायनल दिवस आहे. याची देही याची डोला पाहण्यासाठी अंतिम सोला अनेक मान्यवर संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहतील. खास करून युवकांच्या गळ्यातील युवा नेता सन्मान्य सुमित म्हात्रे साहेबांचंही संध्याकाळच्या सत्रामध्ये आगमन होणार आहे. षटक क्रमांक 30 आरिफ खान मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती येतोय. बारा चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. अशक्य नाहीये परंतु शक्य करण्यासाठी जिद्द करावी लागेल, जिद्द ठेवावी लागेल. मिडगडच्या रिझनला चेंडू खेळून काढलेला आहे. जिद्दीने संघर्षाने क्रिकेट या ठिकाणी मित्र म्हणून खऱ्या अर्थाने कासार वडवली हा संघ करतोय. कारण मैदानाच्या आतमध्ये बरोबर सामन्याला बॅलेन्सिंग ठेवतोय. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं बरोबर सामना चाललेला आहे, कुठेतरी त्याला मागे खेचावं लागेल. त्याच्यासाठी आपण पाहिलं तर भावेश चौधरी यांनी चांगले षटक हाताळलं आणि कुठेतरी धावांवरती रोख लावली. यावेळेस पाहूया गणेश पाटील ऑन स्ट्राईक उडवलाय. जरूर पाहूया काय घडतंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि अफलातून झेल कलेक्ट केला जातोय. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद होतोय. नाही आहे. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते 26 या अंकावरती. अजूनही विजयाचं समीकरण 26 धावांचं आहे, 36 धावांचं आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी. म्हणजे आता तुम्हाला भरपूर षटकार ठोकावे लागतील. हवाई सफर करावं लागेल तुम्हाला. या ठिकाणी शुभ आगमन होते. आपण पाहिलं तर मान्यवर युवासेना विभाग अधिकारी काल्हेर सन्माननीय श्री सचिन गोपीनाथ पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. बोलूया खेळाकडे. इथेही कार्पेटच्या सहाय्याने चेंडू पाहतोय आपण. वेळगेटच्या रिजनला ट्रॅव्हल झाला, डीप मध्ये चेंडू कलेक्ट केला गेला आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव घेतली जाते. पूर्णपणे चार्ज झालेली पाहायला मिळते. राजूभाई कासार वडवली ही टीम प्रत्येक चेंडू मागे आपली दहशत दाखवताना पाहायला मिळते. सामना सोडत नाहीये. जिद्दीने चिकाटीने संघर्षाने मेहनत करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज आरिफ खान टर्न होतोय. इथेही बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथेही असं म्हणू शकतोय की कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. शरीराचा या ठिकाणी वेध यस बॅटला चाटून शरीराचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव जरूर मिळालेली आहे. एका धावेने दुसऱ्या धावेने काही काम बनणार नाहीये.
तुम्हाला मोठे फटके हवाई सफर करावा लागेल तेव्हा कुठेतरी मॅचमध्ये बनवू शकता. हार जीत खेळाचा पार्ट असला तरी खेळाच्या दृष्टीने पाहायला गेले तर आपली आक्रमकता सोडायची नाही आहे. आक्रमक रूप दाखवलं जातं या ठिकाणी. बॅकवर्ड स्पेलेकच्या डोक्यावरून बिग हिट षटकार. आपण पाहतोय प्रेम दिल्याने प्रेम मिळतं असं नेहमी म्हटलं जातं आणि आपण या स्पर्धेचा आगाज झाला, सुरुवात झाली, उद्घाटन सोहळा अतिशय आनंदात संपन्न झाला आणि अनेक मान्यवर या व्यासपीठाला भेट देण्यासाठी आले आणि आताही आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावर एक गोड व्यक्तिमत्व युवा सेना विभाग अधिकारी काल्हेर गावचे एक प्रतिष्ठित उद्योजक सन्माननीय सचिनजी गोपीनाथ पाटील साहेब आपण पाहू शकता. त्याचबरोबर आमच्या गावचे शाखा प्रमुख सन्माननीय गणेशजी तरे साहेब असतील. त्याचबरोबर आपण पाहू शकता आयोजन कमिटी सर्वजण या सामन्याचा दुपारच्या सत्रामध्ये आनंद घेत असताना पाहायला मिळते. स्वप्नातील स्पर्धा साकारण्यात आली आणि खूप चांगली रंगवण्यात आली. यावेळेस सोडवलाय अधिक उंच लांबी गाठेल का, पाण्यासारखं राहील छत्रशिक त्याच्या खाली, कुठल्या प्रकारची चुकी नाहीये. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. जीवन असो की खेळ असो सुरुवात चांगली हवी असते आणि शेवट गोड हवा असं वाटतंय. परंतु या ठिकाणी वीर तानाजी दापोडे संघाचा शेवट प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहतोय तर दुःखद झालेलं आहे. कारण प्रत्येक ओव्हरच्या शेवटला विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं आहे, विकेट पडताना पाहायला मिळते आणि याच्यामध्ये सर्वात सुखद आनंद राजूबाई कासार वडली या टीमला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये सुद्धा शेवटच्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या तिसऱ्या तिन्ही ओव्हरमध्ये पाहूया शेवटचा अंतिम षटक कोण घेऊन येईल. आता मग या ठिकाणी विजयाचं समीकरण खूप दूर लांब चाललेलं आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर फक्त 34 आहे. म्हणजे विजयासाठी आत्ता इथून करायच्या आहेत त्या म्हणजे 28 धावा, 6 चेंडू आणि 28 रन्स. आव्हान कठीण नाही आहे, आव्हान महाग नाही आहे, परंतु तुम्हाला ते महागला स्वस्त आणि कठीणला सोपं करायचं असेल तर मेहनतीची शक्ती लावावी लागेल आणि त्या शक्तीला जिद्दीचं सुरुंग जोडावा लागेल. ती नेहमी आपल्याला पाहायला मिळते. यस, आपण पाहिले तर वनडाऊनला आलेला अजय पाटील याला जास्त काही स्ट्राईक मिळाली नाही. 3 चेंडूंचा खेळ केला आणि 3 धावा जमा केलेले आहेत. अजय पाहूया यावेळेस शेवटच्या ओव्हरला येतोय, स्ट्राईक वरती काय करतोय, धमाकूळ माजवतोय का. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फुलरलेनचा चेंडू आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट. क्या बात आहे, लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय दापोडे संघाच्या माध्यमातून. जब तक सास आहे तब तक आस आहे असं म्हटलं जाते. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही जिद्द सोडायची नसते. क्रिकेटचा खेळ आहे, टेनिस क्रिकेटमध्ये सर आपण कित्येक तर बनले आहेत, 40 धावा बनल्या आहेत, 36 धावा बनलेल्या आहेत, 41 धावा बनलेल्या आहेत. यापूर्वी 20-25 वर्षा अगोदर जर गेलं तर 50-60 धावा एका चेंडूवरती सुद्धा बनलेल्या आहेत. ती परिस्थिती आता नाही आहे, परंतु आवाक्यामध्ये आहे आताची परिस्थिती. खऱ्या अर्थाने 6 चेंडूमध्ये तुम्हाला 28 धावा बनवायच्या होत्या. म्हणजेच विचार केला तर त्या धावा बनल्या असत्या. कारण पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहतोय की सुजल पाटील 32 धावा खर्च करू शकतोय तर आपण 28 धावा का कमवू शकत नाही आहे. परंतु ही जिद्द चिकाटी ठेवली नाही आहे, सोडलं गेलं आणि ज्ञानदेव येतो यावेळेस. फुल टॉस ऑन साईडला खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथे एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर म्हणायला गेलं तर आता औपचारिकता आहे शिल्लक. सामना कशा तरी प्रकारे पूर्ण करायचा आहे ती परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. वेलकम आवाज बिनार संघाचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा एकच धाव घेतली जाईल. तर राणाल संघाचा संघनायक आपण लगेच या टॉस बॉक्समध्ये या सामन्यातील विजेता संघ आपल्याशी 2 हात करणार आहे. यस आहे या ठिकाणी उपस्थित. राणाल संघाचं खूप कौतुक करावं लागेल. त्यांना जो टाइम दिला, त्यांना जो वेळ दिला, त्या वेळेवरती इथं उपस्थित राहिले. ॲक्च्युली सामनाचा आपण फेरबदल केला, दुसराच्या जागेवर तिसरा केला आणि तिसऱ्या जागेवर दुसरा खेळला गेला, परंतु त्यांनी आमच्या विनंतीचा मान ठेवला, आतापर्यंत संयम राखला आहे. खूप खूप धन्यवाद त्या टीमचं. या ठिकाणी पाहतोय आतली कडा घेतली होती आणि इथेही एकच धाव सिंगलने खेळलं. मैदानाच्या आतमध्ये शांत पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 62 करायची होती, त्याच्या
पूर्ततेसाठी धावसंख्या 37 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजेत्या संघाचे राणाल संघ 2 हात करेल. दुसऱ्या फेरीचा सामना असेल तो. या ठिकाणी आपण पाहतोय चांगला स्ट्रोक जरूर खेळला गेला आहे, परंतु गॅप इथेही शोधता आली नाही आहे. एकच धाव. शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी फेकलं जाईल. खास करून आपण पाहतोय राजूभाई कासार वडवली या संघाने आपली जी ताकद आहे, ती दहशत आहे, ती या ठिकाणी दाखवत असताना पाहायला मिळते. अवघ्या या आयोजन कमिटी आणि या ग्राउंडच्या मध्ये खाडी आहे आणि खाडीच्या पार आपण पाहिलं तर कासार वडवले हा गाव आहे. तिथून आलेली हा संघ आपली जादू दाखवतोय. क्या बात आहे. अप्रतिम दणदणीत विजय संपादन करतोय. निश्चितच आपण पाहतोय ना, एखाद्या तुम्ही स्पर्धेचा जर विजेता संघ ठरायचा असेल तर गोलंदाजी असेल, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण अतिशय पॉवरफुल पाहायचे. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फलंदाजी खूप चांगली झाली आणि गोलंदाजी करत असताना एकही वाईट नो हाताला नाही आहे. लिगल डिलिव्हरी 24च्या 24 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर टॉस कडे आपण वळूया. सचिन